नमस्कार. आरोग्यशाहीमध्ये मी वैद्य भाग्यश्री आणि मी वैद्य नमिता आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आरोग्यशाहीमधलं चौथं अक्षर आहे श. श म्हणजे शास्त्र अर्थात भारतीय संस्कृती. आज आपण नागपंचमी मागचं आरोग्य विज्ञान काय आहे हे जाणून घेणार आहोत. भारतीय संस्कृतीसारखी विज्ञाननिष्ठ आणि निसर्गाबरोबर एकरूप असलेली संस्कृती शोधूनही सापडणार नाही. जरा विचार केला तर समजेल की आपल्याकडे निसर्गातील प्रत्येक तत्वाला पूजनीय मानलेला आहे. सूर्याला तर आपण सूर्यदेवच म्हणतो. कोजागिरीच्या दिवशी चंद्राची पूजा, वटपौर्णिमेला वृक्षाची पूजा, वसुबारसेला गायीची पूजा, असं करत करत नागपंचमीच्या दिवशी नागाचं पूजन करायलाही आपण मागे राहत नाही. अगदी खरं आहे. जसं श्री गुरुजी म्हणतात, दगडातही देव पाहू शकणारी आपली भारतीय संस्कृती. त्यामुळे आपल्याला तर कणाकणात परमेश्वर पाहता यायला हवा. नागपंचमी हा खरं तर स्त्रियांनी साजरा करण्याचा सण. आपल्याकडे नागपंचमीच्या आदल्या दिवशी हातांना मेहंदी लावण्याची पद्धत असते. वर्षानुवर्ष आपण ही पद्धत सांभाळलेली असली तरी ते आपण का करतो याचं उत्तर मिळतं ते आयुर्वेदात. नागपंचमी येते ऐन पावसाळ्यात. त्रिदोषांचा विचार केला तर पावसाळ्यात दोन गोष्टी होत असतात. एक म्हणजे वातदोषाचा प्रकोप आणि दुसरं म्हणजे पित्तदोषाचा संचय. मेहंदी थंड आहे हे सगळ्यांना माहिती असतं. हातापायाला मेहंदी लावलं हा शरीरातील उष्णता कमी करणारा एक उपचारच असतो आणि म्हणून नागपंचमीच्या निमित्ताने मेहंदी लावली की शरीरात साठणारं पित्त आपोआप कमी होतं. पर्यायाने आरोग्याचे रक्षण होतं. पण यासाठी मेहंदी शुद्ध हवी बरं का. सध्या बाजारात मेहंदीचे जे तयार कोन मिळतात त्यात मेहंदी पटकन आणि डार्क रंगावी यासाठी केमिकल्स टाकलेली असतात. अशी मेहंदी छान केशरी लाल रंगाऐवजी अक्षरशः काळ्या रंगात रंगते. यामुळे थंडावा येणं तर दूरच, उलट आग होऊन अख्खी स्किन पील झाल्याची तक्रार घेऊन आजवर अनेक स्त्रिया आमच्याकडे आलेल्या आहेत. तेव्हा कॉम्प्रोमाइज न करता आणि परंपरेत मागचं विज्ञान समजून नागपंचमी साजरी केली तर त्यामुळे आपलं आरोग्याचंही रक्षण होतं. अशाच आरोग्यविषयक वेगवेगळ्या टिप्स पाहायच्या असतील तर पाहायला विसरू नका आरोग्यशाही लोकशाही मराठीवर.